निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार विक्रांत पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया। विक्रांतजी, एक आठवण करून देतो, थोड्या वेळापूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे आपल्यासोबत जोडलेले होते। त्यांनी महत्त्वाचं विधान केलं। ते त्यांचा पराभव आता काँग्रेस मान्य करायला तयार नाही असंच दिसतंय, कारण पैशांचा वापर करण्यात आला, दडपशाहीचा वापर करण्यात आला आणि त्यामुळे अर्थातच महायुतीने सत्ता खेचून आणली असा त्यांचा थेट आरोप आहे। त्यांच्या आरोपांना तुमचं उत्तर अपेक्षित आहे, ते सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेतच। खरं तर भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांच्या विजयाचा आणि विकासाचा दौडणारा वारू, उधळलेला वारू हा रोखणं शक्य नाही आणि त्यामुळे आता निवडणुकांचे निकाल लागल्यावरती नेहमीप्रमाणे नकारात्मक स्टेटमेंट करणं, मग दोष निवडणूक आयोगाला, दोष निवडणूक पद्धतीला, हे ह्यांचं आता कायम झालेलं आहे आणि जनतेला त्याची सवय झालेली आहे आणि त्यामुळे जनता सुद्धा यांना वारंवार हे नकारात्मक कौल त्या ठिकाणी देत आहे। या निवडणुकीचं खरं तर या निकालाचं विश्लेषण आपल्याला करायचं झालं तर या निवडणुकीमध्ये जनतेने हे जे काही वास्तव स्वीकारलेलं आहे, जनतेने स्थिर सरकार स्वीकारलेलं आहे, जनतेनं राज्यातल्या देवाभाऊंची, मुख्यमंत्री महोदयांची, या महायुती सरकारची कार्यपद्धती स्वीकारलेली आहे। केंद्रात जे सरकार, राज्यात जे सरकार आणि त्यामुळे डबल इंजिन सरकार असेल तर आम्हाला आमच्या नगरपालिका, नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी त्या सरकारचा विकास हा आमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि त्यामुळे आम्हाला सरकारच्या बाजूने राहिलं पाहिजे ही भावना ही या निकालातून स्पष्ट दिसते आणि त्यामुळे मागच्या मिळालेल्या संधीमध्ये ज्या काही पायाभूत सुविधा भारतीय जनता पार्टी आणि सहकार्याने देण्याचा प्रयत्न केला त्याला त्या ठिकाणी हे यश मिळालेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांकडे ना दृष्टी होती, ना योजना होती, फक्त नकारात्मक टीका सुरुवातीपासून होती। विक्रांतजी, हाच तुमचा महत्त्वाचा मुद्दा आहे, विरोधकांचं उत्तर देखील आपण घेऊया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।